लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक पश्चिम प्रभाग समितीची मासिक सभा आज सभापती सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या सभेत विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली आहे. सभापती पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच्या पहिल्याच सभेत सुरेश पाटील यांच्यासह पश्चिम प्रभागातील सर्व सदस्यांचा तुळशीचं रोप देऊन सत्कार करण्यात आलाय. सभेमध्ये विषय पत्रिकेतील लाखो रुपयांच्या बेंचेस बसवण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांनी चिंता व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ऑगस्टपर्यंत झाडांच्या फांद्या तोडण्यास मनाई असल्यानं उद्यान विभाग अडचणीत असल्याची चर्चा यावेळी झाली आहे. त्याचबरोबर प्रभागातील ब्लॅक स्पॉट, MNGL कामामुळे खोदलेले रस्ते, ड्रेनेज समस्या तसेच खड्डे बुजवण्यासाठी लागणारा मुरूम आणि खडी महापालिकेच्या शेडमध्ये उपलब्ध नसल्याचा सवालही सदस्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान प्रभाग 13 मध्ये MSCBच्या कामामुळे रस्ते खोदण्यात आल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा नगरसेवक राहुल शेलार यांनी उपस्थित केल्यानंतर सभेत पाणी प्रश्न चांगलाच तापलेला पाहायला मिळालाय. या संदर्भात सभापती सुरेश पाटील यांनी नेमकं काय सांगितलंय ऐकूयात. आज पश्चिम विभागाची जी सभा झाली त्याच्यामध्ये मेनली पावसाळ्यात जे पाणी साचतं ते, नंतर पिण्याचं पाणी हा सर्वात मोठा प्रॉब्लेम, त्याच्यानंतर गढूळ पाणी, असे सर्व विषयावर सदस्यांनी चांगल्या प्रकारे चर्चा केली आणि त्या पद्धतीने आपण अधिकाऱ्यांना पण सांगितलं तर कोऑर्डिनेशन ठेवा. कोऑर्डिनेशन असल्यावर बऱ्याचशा गोष्टी बोलून सुटतात आणि एकमेकांना जर आता बाहेरचे काही कॉन्ट्रॅक्टर आलेले आहे त्यांनासुद्धा ह्या प्रशासनाने यांचं कोऑर्डिनेशन करून द्यायला पाहिजे. कोऑर्डिनेशन केलं तर ते कोण काय करतं हे पण कोऑर्डिनेशन होत नाही, त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात. हे सर्व आम्ही हे करताना असं केलं का तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सर्वांचं कोऑर्डिनेशन करून सर्व विभागाचे आणि मग काम करा, म्हणजे आपल्याला याच्यातून निश्चितपणे चांगलं मिळेल. अण्णा प्रभाग 13 मध्ये मॅडमनी त्यांनी उपस्थित केला प्रश्न, तो गंभीर प्रश्न आहे. तर पश्चिम प्रभाग समितीच्या सभेत विविध प्रश्नांवर चर्चा होत असतानाच प्रशासनाकडून लवकर उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.